हाय नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, कसे आहात? तर आज मी पुन्हा त्याच रानात आले आहे जिथे मी काल परवा व्लॉग काढला होता. शाळेतनं आलेले आहे आणि रानात खूप मजा केली. आम्ही आल्यावर हरसाला पार्टी वगैरे पण केली. तर वारं सुटले, खूप जास्त आभाळ वगैरे आले. किती म्हणजे आमच्या ग्रामीण भागातलं तुम्ही वातावरण बघू शकता. तसं दमट वगैरे नाही शहरातलं सारखं. एकदम मस्त छान वारं सुटलेलं आहे, आभाळ वगैरे आलेलं आहे. पाऊस पडेल शक्यतो. तर ह्या ऊसाचा जेठा कोंब काढलेला आहे, पाहू शकता तुम्ही. जेठा कोंब काढलेला आहे आणि तो जेठा कोंब कसा काढायचा सांगते तुम्हाला. हा बघा, हा आहे जेठा कोंब. थांबा, तुम्हाला एक मिनिट कापून दाखवतो. हा तो जेठा कोंब बघू. आणि एवढा मोठा, म्हणजे सर्वात जास्त आधी जो येईल कोंब आणि जसं तो मोठं हो त्याला जेठा कोंब म्हणते ते. आता जेठा कोंब काढायचं चालू आहे. इथं तिकडून एवढं सर्व झालंय, सगळं झालं एवढं. आता फक्त मी इथनं पलीकडे एवढं राहिले तिथपर्यंत. आणि पाऊस येतोय, थोडी थोडी चिरचिर पण आहे. आणि जेठा कोंब ज्या ऊसाच्या ठिकाणी, म्हणजे तो जेठा कोंब आपण काढन ना, तिथं तो जेठा कोंब काढल्यावर तिथं त्या जेठा कोंबच्या जाग्याला 10, 15, 20 असं फुटवं होत्यात. आणि मग तेच कोंब समान जास्त वाढतात. आता आम्हाला आमच्या ग्रामीण भागातली माहिती आहे, आम्ही पण करू लागतो सर्व. ऊसाचं बेट तयार होतात इथं. शेतात काम करतो. आता शाळेतून आलेलो आहे, रानातच येऊन जेवण वगैरे केलं आणि म्हटलं मग आता व्लॉग काढूयात. म्हणून तुम्हाला हा जेठा कोंब विषयी सर्व माहिती वगैरे दिली आहे मी. मित्रांनो, इथे इतका भारी वारा सुटलाय आणि पावसाचे थेंब सुद्धा पडायला खूप छान सुरुवात झाली. आणि तर तुम्हाला दाखवते या पावसाच्या पाण्यात आमचं ऊसाचं रान कसं दिसतंय. आणि इतका भारी वारा सुटलाय बघा. बघा कसं हलतंय, बघू शकता तुम्ही. तो बांधागड जागा कसा हलतोय. हा ऊस बघा एकदम कसा छान छान दिसतोय, मस्त. या अशा वातावरणात फिरायची माझ्या तर काही वेगळीच असते. तर पाऊस जास्त आला, चिरचिर तर चालूच आहे आता. आणि जर पाऊस आला तर मी पावसात तर भिजणारच आहे. लहानपणापासूनच मला पावसात भिजायची खूप जास्त आवड आहे. मला त्या वातावरणात फिरायला असं खूप जास्त आवडतं, पावसात वगैरे भिजायला. मी आता पावसात भिजणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की. तर बघा कसा वारा सुटलाय आणि ही जी पानं आहेत ना एकमेकांवर घासतायत, तो आवाज खूप मस्त येतोय. आणि तुम्ही कधीही गावात येऊन आणि शहरातला फरक आहे गावातला कधीही तुम्ही अनुभवू शकता येऊन. कारण शहरात अशी एवढी शांतता आणि एवढं निसर्गरम्य वातावरण कधीच मिळत नाही. कारण मी ही शहरात राहिलेली आहे. तर कसं आहे आमचं रान, मस्त वारा वगैरे सुटलाय, पावसाचे थेंब सुद्धा पडायला सुरुवात झाली आणि एकदम सुसाट असा वारा सुटलाय मस्तपैकी. हा बघा आमचा ऊस, हा कसा आहे ऊस. आणि ही म्हणजे पाऊस पडलेला आता ह्या जेवढं म्हणजे आमचं सांगत नाही, शेतकरी जेवढे आहेत, जेवढे पिकं आहेत, या सर्व पिकांसाठी हे फायदेशीर ठरणार आहे. आणि हे पाऊस आला, पावसाचे थेंब असे जमिनीला लागले ना की असं रान म्हणजे भिजल्यासारखं अगदी मस्त काळं काळं भांगार दिसतंय निकं. म्हणजे एकदम चकचकीत दिसतंय, म्हणाय काय हरकत नाही. खूप छान वाटतं पाऊस पडल्यावर. ह्या वर्षी नाही तसा जास्त पाऊस. आणि पाऊस पडल्यावर सांगते तुम्हाला, आता कमी झालं पाऊस, नाही एक चिरचिर. पाऊस पडल्यावर ती मातीचा जो सुगंध असतोय ना,
तो इतका भारी वाटतो ना, म्हणजे ती वास इतकी छान येते ना, मला तर खूप आवडते ती वास. आता 7 वाजलेले आहेत, 7. मला तर लहानपणापासूनच पावसात भिजायची आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायची खूप आवड आहे. म्हणजे आई रानात असली आणि मी शाळेतून घरी आले ना, की मग मी पण रानात येऊन असं व्लॉग वगैरे काढते, कारण मला हे खूप आवडतं. एवढं हिरवं हिरवंगार सर्व रान. आणि अशा वातावरणात जर भजी आणि जर गरम गरम चहा आणि गरम गरम भजी मिळाली ना, आहा हा हा, तर बेत तर एकदम परफेक्टच होतं. तर मला सांगा, तुम्हाला पावसात भिजायला आवडतं का? असले निसर्गरम्य वातावरण आवडतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता 7 वाजलेत. पाऊस पुन्हा यायच्या आधी आपण घरी जाऊयात, नाही तर अचानक आला म्हणजे जास्त बरं भिजून जाईल. तर आजचा हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. छोटासा ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या छोट्याशा शेतकरी कन्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की 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 सांगा. तर भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.